या आहेत प्रभाग क्रमांक 31 मधल्या राष्ट्रवादीच्या उमेदवार भक्ती टण्णू। 3 महिन्यांपूर्वीच त्यांनी या गोंडस बाळाला जन्म दिला, पण महापालिका निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आणि त्या प्रचाराला लागल्या। आता छोटं बाळ कायम घरी ठेवता येत नाही म्हणून त्या प्रचाराला आणतात आणि मतं मागतात। मतदारही त्यांची भावनिक साथ ऐकतात, पण प्रचारात बाळाकडे लक्ष देता येत नाही याची खंत मात्र त्यांना आहे। त्या प्रश्नावर त्यांना अश्रू मात्र अनावर होतात। अडचणी खूप येतात, अडचणींना तोंड दिल्याशिवाय आपण पुढे पण जाऊ शकत नाही। त्यामुळे प्रत्येक अडचणींना तोंड देत देत पुढे जायचं आणि प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होतात, त्याशिवाय एवढ्यांची साथ आहे। घरी ठेवून पण कधी-कधी प्रचाराला जावं लागत असेल, त्यावेळेस काय नेमकं मनात असतं कसं? मनात विचार तर असतो, बाळाकडे लक्ष असतंच। आणि नाही काढावं, तो हौसेने उभारली ना। प्रचाराचा हा भावनिक रंग पाहून तुम्ही सुद्धा भावनिक झाला असाल तर थांबा, जरा शिट्टी ऐकून मन हलकं करा। आता प्रचाराचा हा विनोदी रंग बघा। पिंपरीमध्ये प्रभाग क्रमांक 21 ब चे अपक्ष उमेदवार RN यादव उर्फ धारिया 4 वेळा नगरसेवक राहिलेले धारिया आता अपक्ष उमेदवार आहेत। त्यांचं चिन्ह आहे रोड रोलर। मग काय, पिंपरीमध्ये त्यांनी प्रचारासाठी थेट रोड रोलरच फिरवायला सुरुवात केली आहे। माझं चिन्ह आहे रोड रोलर। हा चिन्ह घेऊन मी जनतेसमोर परत आता एकदा इलेक्शन लढवित आहे आणि जनतेला न्याय मागण्यासाठी आणि पुनश्च एकदा सेवेची संधी द्यावी ही विनंती करीत आहे। जे लोक आहेत चांगलं काम न करणारे रस्त्यासारखा लेवल करून टाक। हेच उमेदवार नाही तर इतर उमेदवारही असेच फंडे वापरतायत, पण त्याचा फायदा होणार की नाही हे 23 फेब्रुवारीलाच समजेल। लोकशाही बळकट करणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकांच्या या उत्साहात उमेदवार निवडून येण्यासाठी प्रचारात वेगवेगळे फंडे वापरत आहेत। आता हे फंडे मतदारांना कितपत आकर्षित करतात हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल, पण तूर्तास प्रचाराचे हे वेगवेगळे फंडे पिंपरीसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।